तर आज आपण करणार आहोत उलटा पाववडा किंवा पाववडा। तर त्याच्यासाठी मी इथं घेतलेला आहे 2 वाटी बेसन पीठ। तसंच त्याच्यामध्ये आता मी टाकून घेते चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ। आणि ते टाकल्यानंतर आपल्याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे सगळं बेसन मिक्स करून आपल्याला पीठ ते मुरण्यासाठी ठेवायचं आहे, म्हणजे भिजत ठेवायचं आहे आपल्याला ते। तर सगळ्यात अगोदर आपल्याला बेसनचं पीठच आपल्याला मिक्स करून तयार करून ठेवायचं, जेणेकरून आपलं बेसनचं पीठ मस्तपैकी भिजून निघेल। तर मी याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून छानपैकी हे बॅटर तयार करून घेते। तर व्हिडिओ ज्याप्रमाणे मी करते त्याप्रमाणे तुम्ही करून घ्यायचे। जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण नाही, एकदम मीडियम असं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर मी ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मस्तपैकी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। आणि आपलं बाकीचं साहित्य तयार होईपर्यंत हे आपल्याला भिजायला ठेवायचं आहे। तर बघू शकता, तर हे एका साईडला मी ठेवून देते भिजण्यासाठी। तर बघू शकता ह्या पद्धतीने बॅटर तयार झालेलं आहे। तर आता हे भिजत ठेवूया आपण। तसंच इथं दुसऱ्या साईडला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं मी मिरच्या घेतल्यात, 10-12 मिरच्या घेतल्यात। मिरच्या, अद्रकचा एक तुकडा छोटा आणि लसूण घेतला आहे। इथं लसूण, मिरची, अद्रक हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तसंच थोडंसं पाणी टाकून हे वाटून घ्यायचं आहे। आणि 1 चमचा जिरं घेतलं आहे मी, तर 1 चमचा जिरं, थोडंसं पाणी आणि हे आपण वाटून घ्यायचं आहे। तर बघू शकता मस्तपैकी हे वाटण तयार झालेलं आहे। तसंच इथं दुसऱ्या साईडला मी बटाटे उकडून घेतलेत आणि हे बटाटे मी मस्तपैकी असे फोडून बारीक करून घेतलेत। तर आता इथं कढईमध्ये मी 2 पळी तेल टाकून घेणार आहे। आणि तेल टाकल्यानंतर तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकून त्याला तडका येऊन देणार आहे। तसंच कढीपत्ता, जिरे मोहरी कढीपत्ता टाकून मस्तपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे। आणि ते झाल्यानंतर जे मिरची, अद्रक, लसूण आपण वाटून घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये टाकून छानपैकी परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत खमंग वास येत नाही तोपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे। तर मी ह्याच्यामध्ये टाकून सगळं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। छानपैकी मिक्स करून 2 मिनिटासाठी आपण हे परतून घेऊया। तर वरून मी थोडंसं तेल अजून टाकलं आहे, मला कमी वाटल्यामुळे मी थोडंसं तेल परत एकदा ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे। तसंच इथं मी काही मसाले घेतलेत, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि चिमूटभर हळद हे मसाले मी घेतलेत। तर हे मसाले टाकून सुद्धा आपण छानपैकी असं मिक्स करून घेऊया। तसंच जो बटाटा मी वाटून घेतला होता किंवा बारीक करून घेतला होता हाताने उकडलेला, तो ह्याच्यामध्ये टाकून छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। पूर्ण मसाला आपल्या बटाट्याला लागला पाहिजे असा बटाटा आपल्याला मिक्स करून घ्यायचा। तर छानपैकी हा बटाटा आपण संपूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे। पूर्ण मसाला आपण वाटलेला आणि तो परतून घेतलेला मसाला पूर्ण बटाट्याला लागला पाहिजे असं आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथं बघू शकता बटाटा पूर्णपैकी मिक्स झालेला आहे। तर ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर अशी कापून घेतली आहे, ती कोथिंबीर ह्याच्यामध्ये टाकून घेते। कोथिंबीर टाकल्यानंतर परत आपल्याला हे मिक्स करायचं आहे आणि आपला हा बटाटा तयार झालेला आहे। तर आता आपण हा बटाटा साईडला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे, जेणेकरून थंड होईल। तर हा बटाटा मी साईडला काढून घेते। तर इथं बघू शकता मी असा पाव घेतला, पावमधून कट करून घेतला आणि हा बटाट्याचा गोळा म्हणजे आपण जो बटाटा केला होता त्याचा असा गोळा घेतला आहे, तो दोन्ही साईडला पावाला लावून घ्यायचा आहे।
आणि पाव असा बंद करून घ्यायचा. तसंच आपण जे पीठ भिजत ठेवलं होतं ते पण पीठ मस्तपैकी आपलं भिजून झालेलं आहे. तर आता त्याच्यामध्ये हा पाव आपल्याला डिप करून किंवा आपल्याला हा पाव त्याच्यामध्ये टाकून पूर्ण बेसन त्या पावाला आपल्याला लावून घ्यायचं आहे. तसंच इथे एका साईडला मी तेल पण गरम करायला ठेवलं आहे आणि तेलसुद्धा मस्तपैकी गरम झालं आहे. तर बघू छानपैकी वड्याला मी बेसन लावून ते तेलात सोडलेलं आहे. तसंच बाकीचे पण पाववडा आपल्याला तेलामध्ये असं बेसनमध्ये डिप करून तेलात तळायला सोडायचं आहे. तर थोडंफार कमी वाटलं तर वरून असं थोडंसं बेसन टाकायचं आणि हे तळल्यानंतर आपल्याला मोठ्या चमच्याने हलवायचं नाही आहे. असा काट्याचा चमचा किंवा छोटा चमचा घेऊन त्याला नॉर्मली आपल्याला हलवायचं आहे आणि पलटी पण मारताना आपल्याला हा काट्याचा चमचा यूज करायचा आहे. तर व्हिडिओत मी ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे करायचं आहे. तर वडा आपला पाव वडा तळण्यासाठी 5 मिनटं लागतात. तर 5 मिनटं छानपैकी आपण हे पाव वडे तळून घेऊया. तर बघू शकता दोन्ही बाजूने आपले पाव वडे मस्तपैकी तळून झालेले आहेत. आता आपण हे साईडला काढून घेऊया. तर छानपैकी हा आपला उलटा पाववडा किंवा पाववडा तयार झालेला आहे. तर ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, खूप छान लागते. आणि जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सगळे पाव मी बाहेर काढलेले आहेत. तर इथे बघू शकता आपला पाववडा तयार झालेला आहे. छानपैकी असं आपला पाववडा तयार झालेला आहे. तर मी तुम्हाला एक पाववडा असा कट करून दाखवते. तर हा पाववडा मी तुम्हाला कट करून दाखवते. आतमध्ये आपण जी बटाट्याची भाजी केली होती ती कशी आहे. तर बघू शकता छानपैकी आपला पाववडा झालेला आहे आणि जास्त तेल पण पाववड्याने ओढलेलं नाही आहे. पीठ आपल्याला भिजवताना जास्त घट्ट पण नाही पातळ पण नाही, त्याच्यामुळं तेल पाववड्यामध्ये ओढल्या जात नाही. तर बघू शकता ही पाववड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा.